आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी ॲस्ट्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण कन्या राशीचे फेब्रुवारी 2026 या महिन्याचे राशी भविष्य डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा। आणि आतापर्यंत तुम्ही जर आपले व्हिडिओ पहिल्यापासून बघत आले असाल तर कमेंट अवश्य करा आपल्याला व्हिडिओ कसे वाटताय। तर सुरू करूया कन्या राशी फेब्रुवारी 2026। तर ग्रहगोचराचा परिणाम सगळ्यात आधी आपण समजून घेऊया। 4 फेब्रुवारीला बुधदेवांचं राशी परिवर्तन कुंभ राशीमध्ये आपल्या षष्ठ स्थानावरती होईल। 6 फेब्रुवारीला शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन सुद्धा कुंभ राशीत आपल्या षष्ठ स्थानावर होईल। 13 आणि 23 फेब्रुवारीला सूर्य आणि मंगळाचं राशी परिवर्तन कुंभ राशीमध्ये आपल्या षष्ठ स्थानावरती होईल। आता या राशी परिवर्तनाचा कन्या राशीवरती काय परिणाम होईल हे आपण डिटेलमध्ये समजून घेऊया। एकंदरीत कन्या राशीसाठी महत्त्वपूर्ण गोष्ट सांगायची झाल्यास कन्या राशीसाठी महिन्याचा दुसरा पंधरवाडा हा विशेष अनुकूल ठरणार आहे। सगळ्यात आधी सुरू करूया आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीसाठी विचार केला गेला असता या महिन्यामध्ये आपल्याला महिन्याच्या पहिला पंधरवाडा अतिशय सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे। आपली पचन संस्था, आम्लपित्त, थकवा यासारखे प्रॉब्लेम आपल्याला जाणवू शकतात। त्यामुळे पोटाची आपल्या विशेष काळजी घेण्याचा सल्ला कन्या राशीला देण्यात येतोय। त्यामुळे बाहेरचं खाणं आपल्याला टाळायचं आहे। अतिशय चांगल्या प्रकारे घरचं अन्न कसं खाता येईल याचा आपण विचार करा आणि त्या दृष्टीने पावले उचला। वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप आपल्याला या महिन्यामध्ये आवश्यक आहे। त्यासाठी आपल्याला डेली वॉकिंग करणं, प्राणायाम करणं हे सुद्धा आरोग्यासाठी आपल्या या महिन्यामध्ये चांगलं असेल। धनस्थानाचे स्वामी शुक्रदेव आपल्या पंचम स्थानावरती विराजमान आहे आणि 6 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून आपल्या षष्ठ स्थानावरती येत आहे। त्याच्यामुळे या महिन्यामध्ये आपले खर्च वाढू शकतात, अनावश्यक खर्च आपले होऊ शकतात, आपल्या वाहनांवरती आपले खर्च होऊ शकता, आपलं वाहन बिघडू शकतं तर त्याच्यावरती आपला खर्च होऊ शकतो। बरेच आवश्यक आणि अनावश्यक दोन्ही प्रकारचे खर्च कन्या राशीला या महिन्यामध्ये होऊ शकतात। त्याच्यामुळे कन्या राशीने आपले महत्त्वाचे सर्व कामे या महिन्यामध्ये पूर्ण करावीत, पण अनावश्यक खर्च मात्र या महिन्यात कसे टाळता येईल याचा विचार आपल्याला करायचा आहे। आपले उत्पन्न या महिन्यात अतिशय ठीक राहील, पण घरगुती किंवा आरोग्यविषयक खर्च कन्या राशीचा डोकं वर काढू शकतो। त्यामुळे त्या दृष्टीने कन्या राशीने खबरदारी घ्यायची आहे। त्यानंतर पराक्रम आणि परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला असता मंगळदेव आपल्या उच्च राशीमध्ये पंचम स्थानावरती विराजमान आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये आपली एनर्जी एकदम हाय लेव्हलला असेल। भलेही आपली इम्युनिटी थोडीशी डाऊन आपल्याला या महिन्यात जाणवेल, पण ॲक्टिवनेस खूप राहणारे कन्या राशीला या महिन्यामध्ये पंचम स्थानावरती मंगळदेव उच्च राशीमध्ये विराजमान आहे। त्यामुळे महत्त्वाची सर्व कामे कन्या राशीने ह्या महिन्यात कशी पूर्ण करता येतील आपल्या तब्येतीची काळजी घेऊन याचा विचार या महिन्यामध्ये करायचा आहे। चतुर्थ स्थानाचे स्वामी गुरुदेव आपल्या दशम स्थानावरती विराजमान आहे आणि गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या चतुर्थ स्थानावरती पडते आहे। त्यामुळे वास्तू, वाहन आणि जमिनीसाठी आपण जर विचार करत असाल तर हा महिन्याचा पहिला पंधरवाडा आपल्यासाठी विशेष अनुकूल आहे। शुक्रदेव षष्ठ स्थानात राहू सोबत जात आहे 6 फेब्रुवारीच्या नंतर। त्यामुळे महत्त्वाची एखादी प्रॉपर्टी आपल्याला डील करायची असेल किंवा महत्त्वपूर्ण एखादी गोष्ट खरेदी करायची असेल, घरामध्ये काही महत्त्वाची कामे करायची असेल, काही रिनोव्हेशन वर्क करायचं असेल तर महिन्याचा पहिला पंधरवाडा आपल्यासाठी विशेष अनुकूल आहे। पण महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये ही सर्व कामं बाजूला ठेवावी असा सल्ला आपल्याला देण्यात येतोय। त्यानंतर पंचम स्थान आपल्या अभ्यासाचं स्थान आहे, विद्यार्थ्यांचं स्थान आहे। तर विद्यार्थ्यांसाठी शनिदेव आपल्या सप्तम स्थानावरती विराजमान आहे। पंचम स्थानाचे स्वामी चतुर्ग्रही योग बनतोय। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना ह्या महिन्यामध्ये थोडाफार लेझीनेस फील होऊ शकतो। तर आपला लेझीनेस कसा दूर करता येईल याची विशेष काळजी कन्या राशीच्या जातकांनी या महिन्यामध्ये घ्यायची आहे, विद्यार्थ्यांनी। त्यानंतर लव लाईफ रिलेटेड बोलायचं झाल्यास लव लाईफसाठी विशेष असा अनुकूल काळ कन्या राशीसाठी बनलेला आहे। एखाद्या ठिकाणी टूरला जाण्याचे योग या महिन्यात लव कपल्समध्ये पाहायला मिळत आहे। त्यानंतर दाम्पत्य जीवनासाठी सुद्धा
विशेष असा अनुकूल काळ आहे. आपल्या जोडीदाराच्या सर्व इच्छा आपण या महिन्यामध्ये पूर्ण करू शकाल तसे योग या ठिकाणी बनलेले आहे. पण आपल्या भावना व्यक्त करण्यामध्ये आपल्याला अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे जोडीदाराला पुरेसा वेळ देणं महत्त्वाचं आहे. जर आपल्याला तशा संधी मिळाल्या तर त्या संधीचं सोनं कसं करून घ्यायचं हे विशेष विवाहित मंडळींनी याची काळजी घ्यायची आहे. अविवाहित लोकांसाठी बोलायचं झाल्यास आपल्या ओळखीचा एखादा प्रस्ताव आपल्यापुढे येऊ शकतो, पण अति घाई संकटात नाही या हिशोबाने या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाई कन्या राशीच्या जातकांनी करायची नाही आहे आणि व्यवस्थित मोकळेपणाने बोलायचं आहे. जर एखादं स्थळ आपल्याला आलं तर आणि विशेष विचार विनिमय करूनच आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, तर तेच आपल्यासाठी विशेष लाभफलदायक ठरेल. करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू कन्या राशीच्या जातकांसाठी विचार करायचा झाल्यास बुधदेवांची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते आणि बुधदेव आपल्या षष्ठ स्थानावरती येत आहे 4 फेब्रुवारीला. त्यामुळे 4 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत विशेष काळजी आपल्याला करायची आहे. कामामध्ये जबाबदाऱ्या वाढतील, सहकारी किंवा वरिष्ठ वर्गाकडून अपेक्षा आपल्या जास्त राहतील या महिन्यामध्ये. तर आपल्याला कुठेतरी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये कामामध्ये स्थिरता येताना दिसेल, पण महिन्याचा पहिला पंधरवाडा थोडासा प्रेशरमध्ये आपला जाऊ शकतो. कामांमध्ये डिले होणं, त्यानंतर आपली महत्त्वाची दुसऱ्याकडून एखादं देणं आपल्याला मिळणार असेल तर ते देणं उशिरा मिळणं, अशा पद्धतीचे योग या महिन्यात कन्या राशीसाठी बनलेले आहे. नोकरी बदलाचा विचार करणाऱ्यांना महिन्याच्या शेवटी चांगली बातमी मिळू शकते या महिन्यामध्ये. आणि व्यापारी वर्गासाठी विचार केला गेला असता व्यापारी वर्गासाठी विशेष असा अनुकूल काळ या महिन्यामध्ये नाही. व्यापारी वर्गासाठी महत्त्वाच्या डील क्रॅक होणं, त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी विशेष अशा संधी मिळणं, अशा कोणत्याही प्रकारचे योग चांगल्या पद्धतीने कन्या राशीसाठी या महिन्यात पाहायला मिळत नाही. त्यातल्या त्यात महिन्याचा पहिला आठवडा कन्या राशी व्यापारी वर्गासाठी विशेष अनुकूल आहे, पण महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून 28 फेब्रुवारीपर्यंत व्यापारी वर्गामध्ये कुठेतरी आपल्याला मंदी जाणवू शकते. त्याच्यामुळे व्यापारी वर्गाने या महिन्यामध्ये जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नये, नाहीतर फसवणूक होण्याची सुद्धा शक्यता बनलेली आहे. तर त्या दृष्टीने कन्या राशीच्या व्यापारी वर्गाच्या जातकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतो आहे. त्यानंतर आपल्या भाग्याच्या हिशोबाने विचार केला गेला असता या महिन्यामध्ये भाग्याची विशेष असे अनुकूल साथ कन्या राशीला नाही. फेब्रुवारीपेक्षा मार्च आणि एप्रिल महिना कन्या राशीसाठी विशेष लाभफलदायक असेल. त्यामुळे या महिन्यामध्ये मेहनत आपल्याला करायची आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्याला चांगल्या पद्धतीची फळे चाखायला त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर कन्या राशीसाठी शुभ दिनांकांची गोष्ट केल्यास 4, 8, 12 आणि 21 फेब्रुवारी हे आपल्यासाठी विशेष शुभ दिवस असतील. महत्त्वाची कामे या तारखांमध्ये करायची आहे. नवीन काम, आर्थिक निर्णय यासाठी अतिशय योग्य अशा या तारखा आहे. आणि अशुभ दिनांकाची गोष्ट केल्यास 1, 10 आणि 19 आणि 23 फेब्रुवारी हे आपल्यासाठी अशुभ आहे. महत्त्वाची कामे या दिवसांमध्ये करणं आपल्याला टाळायचं आहे. आणि कन्या राशीसाठी उपायांच्या दृष्टीने विचार केला गेला असता आपल्याला हिरव्या रंगाचा वापर किती जास्त या महिन्यात करता येईल याची विशेष काळजी घ्यायची आहे. आणि गरजू व्यक्तीस या महिन्यामध्ये विशेष दानधर्म करायचा आहे. आणि ओम बुधाय नमः या मंत्राचा डेली जाप करणं आपल्यासाठी विशेष लाभफलदायक ठरेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तूळ रास फेब्रुवारी 2026. थँक्यू सो मच.